नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला आज आपण 4 सॉकेटचं कनेक्शन कसं करायचं बघूया. त्यानंतर आपण सर्वप्रथम खालच्या लाईनला एकत्र करून घ्यायचं. लाल वायर वापरलेली आहे. 4ही स्विचचं आपण एका तारावरती जोडणार आहे, जेणेकरून फेज 4ही स्विचमध्ये फेज केला पाहिजे. त्यानंतर आपल्याला स्विचच्या वरच्या बाजूनं एक वायर जोडून सॉकेटच्या एल लिहिलेलं असतं, जे लाईट एल लिहिलेलं असतं तिथं जोडायचे आहेत. असं प्रत्येक स्विच सॉकेटचं सेपरेट आपल्याला 4ही सॉकेटमध्ये जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पुढं न्यूट्रल देणार आहे. न्यूट्रलला आपण कलर दुसरा वापरणार आहे, जेणेकरून आपल्या लक्षात आलं पाहिजे की फेज कुठला न्यूट्रल कुठला. त्यामुळे आपण न्यूट्रलसाठी ब्ल्यू कलर वापरणार आहे. तर ब्ल्यू कलर आपण सॉकेटच्या एन लिहिलेलं असतं त्या बाजूला जोडणार आहे. एन प्रत्येक सॉकेटला एल आणि एन लिहिलेलं असतं, तर आपण तसं ही लूपिंग देणार आहे. ह्या एनमधून त्या एनला असं 4ही सॉकेटला करणार आहे. आणि चौथ्या एनमधून आपण डायरेक्ट थोडीशी जास्त वायर बाहेर काढणार आहे, जेणेकरून आपल्याला कनेक्शन द्यायला सोपं पडणार आहे. आणि स्क्रू खूप टाईट करायचे, जेणेकरून लूज कॉन्टॅक्ट राहिलं नाही पाहिजे. लूज कॉन्टॅक्ट राहिलं तर काय होतं, बोर्ड जळण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही प्रॉपर नट फिट करा, काही अडचणी येणार नाही आणि जळणार बी नाही आहे. हे असं झालेलं आहे. तर आपण फायनल बघू. असे 2 वायरी बघा काढलेले आहेत दोन्हीचे बाहेर, आणि आता बोर्ड फिट करून घेणार आहे. तर फायनल आता ही बोर्ड रेडी झाले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकन प्रेस करा.